या ठिकाणी संपूर्ण टीमचा सत्कार होतोय। ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी सरांचा या ठिकाणी शिवसेनेचे विभाग समन्वय प्रकाशजी पालकर यांच्या हस्ते सत्कार होतोय। इकडे बघा सर, इकडे बघा, इकडे या ठिकाणी सन्मान केला जातोय। विद्यमान नगरसेविका सुजाताई मोरे यांचा सन्मान करतात। अभिनेते मोहन जोशी सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। स्वामी समर्थ भक्त परिवार संस्थेचे अध्यक्ष दयानंद खडे यांचा सन्मान करतात। या ठिकाणी उभयतांचा सविताताई मालकेकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। या ठिकाणी अभिनेत्री स्नेहलताई तरडे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। संस्थेच्या स्वामी सेवेकरी या ठिकाणी त्यांचा सन्मान करतायत। नाना माहेरची साडी काही नाही, मी एकदाही नाही झालो। स्वामी माझ्या पाठीशी होतेच। त्यामुळं सिनेमा एवढी मोठी दौड करतोय, ठाणेकरांचं प्रेम आहेच। ज्यांनी सिनेमा पाहिला त्यांना फक्त विचारा सिनेमा काय आहे, बरोबर की नाही? मी एवढंच सांगेल तुम्हाला, खूप वर्षांनी असा सिनेमा आलाय मराठीत की 4 वर्षाच्या नातवापासून ते 104 वर्षाच्या आजोबा आजीपर्यंत सगळ्यांनी एकत्र बघून बसावा असा पिक्चर आहे। अवघ्या 26 दिवसात सिनेमा 85 कोटी पर्यंत गेलाय। लवकरच 100 कोटीचा टप्पा पार करेल। असं असताना ह्या सगळ्यामध्ये ना प्रवीण तरडेचा काही संबंध आहे, ना मोहन जोशींचा आहे, ना स्नेहल तरडेचा आहे, ना कैलास वाणींचा आहे। हे केवळ आणि केवळ स्वामी समर्थांच्या भक्तीचं यश आहे। तुम्हाला एकच सांगतो, भिवू नकोस पाठीशी। हे एक वाक्य आपल्याला किती ताकद देतं संकटात, हे त्यांना विचारा जो माणूस संकटात सापडतो। बस त्या एका वाक्यावर विश्वास ठेवला आणि हा सिनेमा बनवला। ज्यांनी पाहिला त्यांनी तर 2-2, 3-3 वेळा पाहिला। उद्या तर तिकीट पण स्वस्त आहे वाटतं, मंगळवारी जा आणि बघा। ज्यांनी बघितलंय त्यांनी परत बघा। तुम्हाला जगण्याची नवी प्रेरणा मिळणार म्हणजे मिळणार, हा माझा शब्द आहे तुम्हाला। 3 तास स्वामी समोर पाहायचे, सोपी गोष्ट। 3 तास स्वामी समोर पाहायचे आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं देत देत सिनेमा पुढे जातो। खरंच मी स्वतःला नशीबवान समजतो की माझ्या वाट्याला मुळशी पॅटर्न सारखा सिनेमा आला, सरसेनापती हंबीरराव सारखा आला, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे सारखा सिनेमा आला आणि देऊळ बंद सारखा स्वामींचा सिनेमा आला। काहीतरी नशीब घेऊन जन्माला आलोय म्हणून हे सिनेमे एवढी मोठी रेकॉर्ड करतायत, एकापेक्षा एक। हे कुठली तरी शक्ती तुमच्या पाठीशी असल्याशिवाय होऊ शकत नाही। त्यामुळं अजूनही सिनेमा चित्रपट गृहात आहे। हा सिनेमा लवकर टीव्हीवर येणार नाहीये, मी आत्ताच सांगतो। कित्येकदा आपण वाट पाहतो टीव्हीवर येईल म्हणून आम्ही मुद्दाम मंगळवारी आणि काही दिवस काय तिकीट स्वस्त केलं की टीव्हीवर येण्याची, ओटीटीवर येण्याची वाट पाहू नका। एकदा ओटीटीवर आला की रोज बघणारच आहे तुम्ही, मला माहितीये। लोक डाउनलोड करून ठेवणार। पहिला देऊळ बंद बघितला का नाही? खूप वेळा। हा देऊळ बंद त्याच्यापेक्षा 10 वेळा जास्त बघणार, बरोबर?
सिनेमा मोठ्या पडद्यावरती बघा, स्वामी महाराज येतो ते आपले अजूनही थिएटरवर मोठ्या पडद्यावर राज्य करतायत. जा आणि बघा. ज्यांनी बघितला नाही, ज्यांनी बघितलंय त्यांना विचारा किती जणांनी पाहिलंय. अरे बापरे, मोजो काय करायचं आता. खरं सांगा, रडला का नाही? बरोबर की नाही? ही ताकद आहे, लक्षात ठेवा. 3 तासाचा पिक्चर कधी सुरू होतो कधी संपतो कळत नाही, कारण आपल्या मनातला देव समोर पडद्यावर दिसत असतो. तर परत परत बघा, उद्या तर बघाच, कारण नशिबाने तो मंगळवारी येतो. सोडू नका चान्स, सोडू नका चान्स. जा आणि बघा. दुसऱ्यांदा डबल सिनेमा कुणी कुणी पाहिलाय? दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा कसं वाटतं? जास्त कळतो सिनेमा. आणि का बघा सांगतोय, पैशा पाण्याच्या मोहापायी नाही, कारण स्वामी सेवेकरी हो मी. आता 85 कोटी झालाय, 100 कोटी होईल येत्या काही दिवसात. निर्माते कैलास वाणी स्वामी सेवेकरी आहे, आणि मी असा निर्णय घेतला, हे जे काही 100 कोटी रुपये बिझनेस होतोय त्यातला खर्च जाऊन जो उरल तो सर्व प्रॉफिट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरीपोरींच्या शिक्षणासाठी देऊन टाकणार. 1 रुपया पण ठेवणार नाही. कळलं? कारण हे स्वामी कार्य आहे, इथं पैशा पाण्याच्या पलीकडे जायचं असतं. म्हणून सिनेमा परत परत बघा. तुमच्या तिकिटातला हिस्सा निर्मात्याला मोठं नाही करणारे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरापोरींच्या शिक्षणाला मोठं करणारे. म्हणून कदाचित स्वामी समर्थ या सिनेमाच्या मागे उभे, आणि ते आमच्या सगळ्यांना म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठी, हम गया नहीं, जिंदा है. हे वाक्य लक्षात ठेवायचं. आणि तुम्ही पाहिलंच आहे, सगळ्या लहान पोरांना स्वामी दिसले की नाही सिनेमात? कारण त्यांच्या मनात कुठलं पाप नाही. दुसऱ्याबद्दलचा राग द्वेष काढून टाका, आयुष्य सुंदर होतं. स्वामी रोज तुमच्या शेजारीच बसलेले असतात, एवढं लक्षात ठेवा. ओके. स्वामी समर्थ महाराज की. देऊळ बंद काय पुढच्या 1-2 महिने खाली येत नसतो. जेव्हा चान्स मिळेल तेव्हा जाऊन बघा, म्हणजे बघा. धन्यवाद मंडळी, धन्यवाद. आता फक्त आमच्या सगळ्यांना नाशिकला जायचंय, आणि नाशिक मधला जो शेवटचा शो आहे 1:15चा, तो आम्हाला काही करून मिळवायचा आहे. म्हणून आम्ही फक्त निघण्याच्या आधी मी तुमच्या सगळ्यांबरोबर एक व्हिडिओ करणार, आणि तुम्हाला माहितीये माझा व्हिडिओ जगभर पाहिला जातो. हा, ओके. शितोळे यांचा सन्मान या ठिकाणी स्वामी समर्थ भक्त परिवारातर्फे आपण करावा, ही आपणास विनंती आहे. तुमच्या इथे मठामध्ये यायचंय, आणि सोमवारी आम्ही 100% येणार. कालपासून मी टेन्शन मध्ये होतो, येतील की नाही येतील. मी त्यांना बरेच फोन केले, ते बोलले निश्चित राहा, आम्ही येणार म्हणजे येणार, सगळी टीम घेऊन येतो. धन्यवाद सर. या ठिकाणी एका स्वामी भक्तांना मोहन जोशी सरांना एक पेंटिंग द्यायचं आहे. 2 मिनिटं. खाली खाली खाली. खूप सुंदर आहे. येत नाही तुम्ही आता सगळं थोडे मागे, सगळ्यांना व्हिडिओ मागे, पूर्ण मागे. आणि हे समोर आहे ठाण्यामधील वागळे इस्टेट मधील स्वामींचा मठ. सगळ्यांनी देऊळ बंद बघितला का नाही? परत परत जाऊन बघणार का नाही? उद्या मंगळवार आहे. चला